इथे सकाळपासून विचारा दादांनी एवढे सारे हार ओढलेले आहे. काही कॉन्ट्रॅक्ट असेल तर आम्हाला नक्की द्या इकडे. इथे बिन कामाचा नवरा. हा जो ह्याचं नाव काय रे? सा सुप्रभात मित्रांनो, मी अमिषा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. जशी काल माझी पालखी होती माहेरची, तशीच आज ही माझी सासरची पालखी आहे. तर हा दिवस आमची जी सुरुवात आहे, आम्ही जी तयारी करतोय पालखीसाठी ती तुम्ही नक्की बघा. आजच्या दिवशी खूप धमाल मजा येणार आहे, कारण की सहपरिवार आम्ही सहकुटुंब आहोत. तर तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ हा. आज मस्त कचरा वगैरे काढून घेतला आहे अंगणाचा, आणि आम्ही आता हार सुद्धा घरच्या घरी बनवतो. कोकणात ही सगळं आपण आपल्या घरच्या घरीच तयार करतो, नैवेद्य, हार, सर्व गोष्टी. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. इथे सकाळपासून विचारा दादांनी एवढे सारे हार ओढलेले आहे. काही कॉन्ट्रॅक्ट असेल तर आम्हाला नक्की द्या इकडे. इथे बिन कामाचा नवरा. किती हार झाले ते? 1 2 कुठे दिसत तर नाही. ही एक पहिला असं नव्हती. इथे मी एक हार हे केलं. हा छान केलं. हा वाला सेकंड वाला मी आता करणार आहे. काम करायचं काय काय काम करायचं आणि प्लेस करायची रातभर. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. या शिंगानिमित्त आमच्या बहिणीने मस्त खीर बनवली आहे. यात तुम्ही काय काय टाकलं आहे? शिमग्यासाठी स्पेशल आपण हा नैवेद्य ठेवणार ना. इथे दूध गरम करायला ठेवलं आहे, प्लस ड्रायफ्रुट्स टाकणार आहेत आणि पहिला भाजून घेतली. किती वेळ लागेल? हाय इथे क्या इथे पण ट्यूबलाईट लावलेली. ट्यूबलाईट लावलेलं आहे. ही सकाळपासून मांजर नुसती ओरडतच चालली आहे. तिला काय पाहिजे काय माहिती. हा जो ह्याचं नाव काय रे? सा हर्ष आणि यशचा पोपट. खरं नाव सांग. नावच नाही ठेवलं त्याला. आता जो पोपट आहे ना, त्याला हात लावला ना तर चावायला येतो तो. आमच्या गावच्या आईने आज काजूची भाजीचा बेत केलाय. कोकणात आलं आणि काजूची भाजी नाही असं होणारच नाही. आणि स्पेशल कुक बाय मीरा आई. संध्याकाळी काजूची भाजी. आणि इथे काय करताय? नाश्ता भाजी 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 करून ठेवते. ही वाटायची म्हणजे आताच करणार संध्याकाळची? एकदमच करणार. अच्छा, मिक्स एकच करणार. पालखीला अजून वेळ आहे अर्धा तास. आणि तोपर्यंत तयारी करून ठेवायची थोडी. स्वयंपाकाची फळ लेट होणार. ते पण आहे. आमच्या मोठ्या वहिनी, छोट्या वहिनी, माझी सासू आहे. सगळी फुलं आहेत, नारळ आहे, हार आहेत. ही पालखीमध्ये ठेवणार. मिठाई पण आहे.
सर्व एंट्री तुम्हाला मी दाखवते. रांगोळी पण खूप सुंदर काढलेली आहे. इथे काय ठेवतो आपण? काय? हां, हे आमचे गावचे पप्पा आहेत, हे आम्हाला सांगते. आता पालखी कुठे आली आपली? पालखी आता आमच्या वरच्या भावकीत आली. आता 3 घरं अजून आहेत. हां, 3 घरं. मग अजून आपल्याला किती वेळ लागेल? तरी अर्धा पाऊण तास जाईल. अर्धा पाऊण तास जाईल. मग इथे रांगोळी सुद्धा काढली आहे, मस्त रांगोळी काढली आहे वहिनीने. इकडे पाठ ठेवले ते आपण ते झेंडा असतो तसं इथे ठेवला. निशाणा म्हणून आहे हां. देवाचा. काय बोलते परत बोला. देवाचा निशाणा म्हणून आहे, तो झेंडा इथं उभा आहे देवाचा. हां, जसं त्यांनी सांगितलं असं देवाचा निशाणा असतो तो इथे ठेवणार आपण. आणि नंतर मग इथे ही जी रांगोळी आहे ती पण काढली आणि इकडनं आपण प्रवेश करणार. इथून पालखी प्रवेश करून जे मी तुम्हाला तिथे दाखवलं तिथे आपली पालखी ठेवणार. अजून तरी पालखी अजून आली नाही आहे, अजून थोडासा वेळ लागेल. तरी आम्ही सगळेजण रेडी झालो आहोत. वहिनीच्या प्रेमामुळे दादाने घातलं नाही आज आमची उपासकारी दत्तवाद आहे. कसं वाटलं उपवास ठेवून? भूक लागली आहे? भूक लागली आहे. थोड्या वेळाने मग जेवायला भेटेल. आता सगळ्यांचे मी आउटफिट दाखवते इथे. दादाने कुर्ता घातला नाही कारण की झालं नाही. वहिनीचं प्रेम दिसतं. पालखी आलेली आहे आमच्या दारात. भगवानी आली दारी झाला देववार करी भगवानी आली दारी हेठू रखुमायेची जडी रखुमायेची जोडी आली पुंडलिका काय तू पाहुण्याबद्दल जोला म्हणा केंद्र काल काय पाय माझी अशी वर्षांधाराशी येशील तेव्हा त्यांचं काय म्हणणं आहे पाठणाराचा तोरण तिच्या दरबारात हजर करू पण जो घर कुटुंबाचा आवाज तो बाळ माझी अशी सुखादाराला पाहिजे. इथनं मुंबईपटनं लेवलपटनं पोरं बाळं त्यांची नाचतात ते बाळ माझी अशी त्यांच्या पाठीवर सादर उभी राहून सर्व गोष्टी आनंदाचे दिवस दाखव असा बाळ बाळ अर्धगाचा अभ्यास हो थांब
मोगऱ्याची वटी आली बाय तू पाहुणा कांदा झोला म्हणा मागण्या करताय बाय माझ्या अशी मंगळवाडीत भेटत नाही. मोगऱ्यांची पण वटी आपल्या दरवर्षी येते ते सालाबाद मध्ये आलेले आहे, ती पण मान्य करून घे. त्यांच्या मुलाबाळांच्या पाठीशी साजर उभी राहा असा बाळगोपाल आपल्याला अर्धास